नाव घेण्याची अपेक्षा करू नका. मला माहिती आहे कोणी कोणी दान दिलं. माझ्या अंतःकरणाला माहिती आहे माझ्याकडे त्याची चिठ्ठी आहे, ती कोरल्या गेली. म्हणून सगळ्या मंडळींना अगदी भरपूर दान दिलं. ऐपती प्रमाण जशी जशी ऐपत असेल तसं तसं दान दिलं. म्हणजे सगळ्यांची इच्छा अशी असेल का बाबा दरवेळेस आम्हाला याचा पाय दुखत होता, त्याचं पोरग असं, त्याचा नवरा नांदीत नव्हता, याची बायको नांदत नव्हती, याला असं झालं होतं, त्याला पोरग होत नव्हतं, याचं असं सगळ्या गोष्टी सांगतात. आणि ह्या कार्यक्रमात बाबाने ह्या गोष्टीला स्पर्श सुद्धा केला नाही. काय भानगड? मग कोणाचे अनुभव येण्याचे बंद झाले का काय? अनुभव येण्याचे जोपर्यंत महाराज आहे आपल्याकडं तोपर्यंत कधीच बंद होणार नाही. कारण यानी साधती साधन आणि तुटती भावाचे बंधन. बंधन तुटवणारा, बंधन तोडणारा तो आपल्या माझ्या उज्या हाताला आहे नाका. आणि म्हणून जोपर्यंत तुमची नाथबाबावर श्राद्ध आहे तोपर्यंत तुमच्यावर कधीच आगद येणार नाही. आणि तुमचा जो विषय आहे ते मला प्रत्येक माहीत आहे. पण असं मनात आलं का दरवेळेस आपण बाबा तेच सांगत गेलो, माझ्यामुळं हे झालं, माझ्यामुळं त्याचा पाय राहिला, माझ्यामुळं त्याचं डोकं राहिलं, माझ्यामुळे त्याला मुलगी झाली, माझ्यामुळे मुलगा झाला, माझ्यामुळे तंबाखू सोडली, माझ्यामुळे दारू सोडली. आतापर्यंत आपण तेच सांगत चाललो. आणि आज आपण आता या 4 दिवसामध्ये, 4 दिवस झाले, मला आधी 4 दिवस पण विचारच केला नाही, 3 दिवस, 7 दिवस प्रवचन पाहिजे होतं. 100 लोक तरी मुक्त. आणि म्हणून ज्यांनी कोणी अन्नदान दिलेलं असेल, ज्यांनी कोणी अन्नदान केलं असेल, ज्यांनी चहा पावडर दिली असेल, ज्यांनी तूप दिलं असेल, त्यांनी साखर दिली असेल, कोणी पोहे दिले असेल, कोणी गरा दिला असेल, कोणी ग्लास दिले असेल, कोणी पत्तरवाळ्या दिल्या असेल, कोणी झाडला असेल, कोणी दक्षिणा दिली असेल, कोणी खाल्लं असेल, कोणी चोरून जिलेबी नेली असेल,